सिंदूरचे पाहुयात हेडलाईन्स। भारतीय लष्कराकडनं 15 दिवसांमध्ये पहलगाम हल्ल्याचा बदला। अवघ्या 23 मिनिटांमध्ये भारतीय सैन्य दलांकडनं ऑपरेशन सिंदूर फत्ते। पीओकेसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। भारतीय वायुदलाकडनं जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबाचे तळ उद्ध्वस्त। मध्यरात्री 1:30 वाजता कारवाई। दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर्सही बेचिराख। हजारो दहशतवादी बनवणाऱ्या बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदची टेरर फॅक्टरी बेचिराख। अल रहमत ट्रस्टकडनं चालवला जात होता जैशचा तळ। फ्रान्सकडनं घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी। स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा। उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे। भारताने काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडलं, तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझ्याकडे। ऑपरेशन सिंदूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्याने मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्ये आखलं ऑपरेशन सिंदूर। तारीख आणि लक्ष्य निर्धारित करून भारताचं दहशतवाद्यांच्या तळांवर आक्रमण। भारतीय लष्कराची आज सकाळी 10 वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। ऑपरेशन सिंदूर नेमकं काय होतं, भारतीय सैन्याने कोणती कारवाई केली याची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडनं समाधानाची भावना। लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया, तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता होणार CCSची बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर रणनीती ठरण्याची शक्यता। काश्मीरमधील शाळा महाविद्यालय बंद, तर श्रीनगर, जम्मू, लेह, जोधपूर, भुजसह अनेक विमानतळांवरनं उड्डाणंही रद्द। खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय। भूतकाळ पाहता हे होणारच होतं। संघर्ष लवकरच संपेल अशी आशा। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवरती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातनं कौतुक। फटाके फोडून आनंद साजरा, तर सोशल मीडियावरती जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे। नमस्कार मंडळी, जय हिंद। मी पूर्वी भावे ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत करते आणि ज्या बातमी